बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व्ह होत नाही. त्याच्यानंतर फिजिक्स व्यवस्थित समजत नाही. त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण असतं फिजिक्स तर सोपं आहे, पण मॅथ जमत नाही आणि मॅथचा खूप सारा पार्ट फिजिक्ससाठी महत्त्वाचा आहे. जसं 10वी जेवढं पण आपण मॅथ शिकतो, तेवढा सगळा पार्ट महत्त्वाचा आहे असं काही नाही राहत. त्याच्यामागचा काही जो पार्ट आहे फक्त, तेवढा फिजिक्ससाठी इम्पॉर्टंट आहे आणि तोच पार्ट आपण बेसिक मॅथमॅटिक्समध्ये शिकतो आहे फॉर फिजिक्स. आणि आजच्या लेक्चरला त्याच्यातला एक पॉईंट आपण शिकणार आहे, ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमॅट्री. तर ट्रिग्नोमॅट्रीची सुरुवात सगळ्यात आधी आपण करणार आहे अँगलपासून. तर अँगल म्हणजे काय असतं? इट इज अमाऊंट ऑफ रोटेशन विच द रिव्हॉल्विंग लाईन मेक्स विथ इनिशियल पोझिशन. म्हणजे काय आलं, जर समजा आपल्याकडे एखादी लाईन आहे, ही झाली लाईन. जर ही लाईन जर रोटेट होत असेल किंवा रिव्हॉल्व होत असेल, इथून मी या लाईनला रिव्हॉल्व करतोय, रोटेट करतोय, इथून रोटेट होईल, समजा इथपर्यंत रोटेट होते, तर किती अमाऊंटनी इथून ती इथपर्यंत म्हणजे किती अमाऊंटनी ही जी लाईन्स आहे किंवा ही लाईन आहे रोटेट झाली आहे, त्याच्या इनिशियल पोझिशनपासून सुरुवातीला लाईन इथं होती, ही झाली त्याची इनिशियल पोझिशन. या इनिशियल पोझिशनपासून ही जी लाईन आहे किती अँगलनी रोटेट होते किंवा किती अमाऊंटनी रोटेट होते, त्यालाच आपण म्हणतोय अँगल. समजलं व्यवस्थित? त्यानंतर जर आपल्याला अँगल समजला आहे काय, तर अँगल मोजणं पण गरजेचं आहे. जसं शाळेपासून तर तुमच्या घरापर्यंतचं अंतर आहे ते आपल्याला माहीत आहे, बरोबर? फक्त माहीत असून नाही चालत, तर ते आपल्याला किती भरल किंवा किती त्याचं मेजरमेंट आहे ते पण माहीत असतं. मग अँगल फक्त हा याला अँगल म्हणतो एवढंच महत्त्वाचं नाही, तर हे पण महत्त्वाचं आहे की तो अँगल मोजायचा कसा. मग त्याच्यासाठी आपण पुढचा पॉईंट बघतोय, मेजरमेंट ऑफ अँगल. समजा आपली जी लाईन आहे ती लाईन सुरुवातीला इथं होती, हा झाला आहे रेफरन्स पोझिशन लाईनसाठी. इथून लाईन या लाईनने समजा काहीतरी त्याच्या रेफरन्स पोझिशन बरोबर काहीतरी अँगल तयार केला आणि समजा या अँगलला मी म्हणतोय थिटा. तर जर मी तुम्हाला विचारलं की ती जी लाईन आहे त्या लाईनने किती अँगल तयार केला आहे, तुम्ही पटकन सांगाल की सर अँगल तयार केला आहे थिटा. समजा ही जी लाईन आहे जर खाली रोटेट झाली इथं अशी, इथून 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 इथपर्यंत, आणि इथं पण अँगल तयार होतो थिटा, तर आपल्याला इथं पण सांगाल. मी जर तुम्हाला विचारलं की लाईन किती रोटेट होते, तुम्ही दोन्ही पण ठिकाणी सांगणार थिटा आहे, पण असं नाही चालत मॅथमध्ये. लाईन रेफरन्स पोझिशनपासून वरती जाते आणि अँगल तयार होतोय थिटा, आणि एकदा लाईन रेफरन्स पोझिशनपासून खाली जाते त्यावेळेस पण अँगल थिटा तयार होतोय. जर मी तुम्हाला विचारलं की लाईन कितीने रोटेट होते, फक्त थिटा सांगून चालत नाही, तर आपल्याला हे पण सांगावं लागेल की थिटा कुठं आहे, रेफरन्स लाईनच्या वरती आहे की रेफरन्स लाईनच्या खाली आहे. विचार करा, समजा मॅथमॅटिक्स नसतं तर मला असं लिहित बसावं लागलं असतं प्रत्येक पॉईंटला की अँगल लाईन रोटेट होते रेफरन्स पोझिशनपासून वरती, लाईन रोटेट होते रेफरन्स पोझिशनपासून खाली. मग त्यासाठी मॅथमध्ये आपण सिम्बॉल यूज करतो. काय सिम्बॉल? ज्यावेळेस लाईन रेफरन्स पोझिशनपासून वरती रोटेट होते, याचा अर्थ मी म्हणू शकतो की रेफरन्स पोझिशनपासून वरती म्हणजेच लाईन रोटेट होते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. करेक्ट. आणि ज्यावेळेस ती जी लाईन आहे खाली रोटेट होईल त्यावेळेस मी असं म्हणू शकतो की घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चालली आहे, म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शन. इथं असेल क्लॉकवाईज डायरेक्शन. ओके, क्लिअर आहे. म्हणजे वरती असेल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जर तो फिरत असेल, ती जी लाईन फिरत असेल, तर आपण म्हणू शकतोय की अँटी क्लॉकवाईज आहे, आणि घड्याळाच्या दिशेने फिरत असेल तर क्लॉकवाईज आहे. आणि आता इथं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज पण खूप जास्त आहे, मॅथमध्ये सगळे सिम्बॉलच असतं. मग जर मला जर अँटी क्लॉकवाईज दाखवायचं असेल तर मी आता इथं म्हणणार आहे, जर रोटेशन, जर अँगल अँटी क्लॉकवाईज असेल तर आपण याला सिम्बॉल देणार आहे पॉझिटिव्ह. आणि जर समजा हा जर अँगल आहे जर क्लॉकवाईज असेल, हे झालं आहे क्लॉकवाईज, तर याला आपण सिम्बॉल देतो आहे निगेटिव्ह.
रेफरन्स पोझिशन पासून वरती असेल पॉझिटिव्ह, रेफरन्स पोझिशनपासून खाली असेल निगेटिव्ह. म्हणजे आपण असं लिहू शकतो की समजा तुम्हाला जर कोणी विचारलं की अँगल किती, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अँगल 30 डिग्री आहे, पण 30 डिग्री पॉझिटिव्ह असेल याचा अर्थ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे. 30 डिग्री निगेटिव्ह असेल याचा अर्थ अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आहे. त्यानंतर अँगल समजलं आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळलं आहे. पण जसं आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा गोष्टी आपण मेजर करतो, मोजतो. याच्यामध्ये जसं अंतर असेल, जे की आपण किलोमीटर, मीटर, सेंटीमीटरमध्ये मोजतो. जसं मास आहे, जे आपण किलोमध्ये मोजतो. जो व्हॉल्यूम असेल, लिटर वगैरेमध्ये मोजतो किंवा मीटर क्यूबमध्ये मोजतो. तसंच आपल्याला अँगल मोजायचा आहे. मग अँगल जर मोजायचा असेल, तर अँगल मोजण्यासाठी काहीतरी ते युनिट असलं पाहिजे. म्हणजे कशात मोजणार आहे? जसं आपण दुकानामध्ये काही आणायला गेलो, जसं साखर आणायला गेलो, तर आपण असं थोडीच म्हणतो की 4 साखर द्या, 5 साखर द्या. पुढं किलो वगैरे लावतो. किलो, ग्रॅम काहीतरी. म्हणजेच आपल्याला युनिट गरजेचं आहे. त्याला आपण किलोग्रॅम, नंतर आपण ज्यावेळेस युनिट अँड डायमेन्शन हा चॅप्टर शिकणार, त्यावेळेस हे सगळे डिटेलमध्ये बघणारच आहे. मग इथं आपल्याला अँगल जर मोजायचा असेल, तर अँगलचं युनिट गरजेचं आहे. आणि मग अँगलचे कोणते कोणते युनिट आहे सगळ्यांना माहिती आहे. आत्तापर्यंत तुम्ही शिकलाय की 30 डिग्री, 40 डिग्री. डिग्री हे युनिट माहिती आहे, पण डिग्री हे युनिट कसं आलं आहे ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे. फक्त तुम्हाला सांगितलं आहे की हा अँगल डिग्रीमध्ये मोजतो आपण, पण काय नेमकं काय डिग्री म्हणजे काय? तर समजा पुन्हा आपला एक सर्कल आहे आणि सर्कलची पुन्हा एक लाईन आहे. जी लाईन आपण घेतोय ओरिजिनपासून इथून, ते समजा हा एक पॉईंट आहे. हा पॉईंट ए इथपर्यंत. आता समजा इथून मी ही जी लाईन आहे, ही लाईन इथून पकडली आणि हिला रोटेट करायला स्टार्ट केलं. टुईंग. आणि मी विचारलं की लाईन किती अँगलने रोटेट झाली. म्हणजे आपली जी लाईन आहे तिने कंप्लीट एक सर्कल कंप्लीट केला आहे. ज्यावेळेस कोणती पण लाईन किंवा कोणता पण पार्टिकल एक कंप्लीट सर्कल रोटेट केलं, म्हणजे इथून स्टार्ट केलं आहे आणि इथून स्टार्ट केल्यानंतर इथून इथपर्यंत येते, म्हणजे कंप्लीट एक सर्कल झाला. ज्यावेळेस कंप्लीट एक सर्कल होईल, त्या सर्कलला काहीतरी आपल्याला लिहायचं होतं, म्हणजे काहीतरी नंबर द्यायचा होता. 40, 50, 60 काहीतरी ते नंबर द्यावा लागेल. सगळ्यात आधी हाच प्रश्न त्यावेळेचे जे सायंटिस्ट आहे, ज्यांनी याचा शोध लावला असेल त्यांना पडला की बाबा याला नेमका नंबर काय द्यायचा. मग त्यांनी काय केलं, ज्यावेळेस कोणता पण पार्टिकल किंवा कोणती पण लाईन ज्यावेळेस पूर्ण एक सर्कल रोटेट करेल, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याला आपण नाव द्यायचं आहे, हा जो अँगल तयार झाला आहे या अँगलला नाव द्यायचं आहे 360 डिग्री. म्हणजेच ज्यावेळेस आपण इथून स्टार्ट करून आणि इथपर्यंत रोटेट करतो आहे, त्यावेळेस हा जो अँगल तयार झाला आहे या अँगलला आपण म्हणतो आहे 360 डिग्री. आता तुम्ही म्हणाल 360 डिग्रीच का बरं? 40 डिग्री असायला पाहिजे होतं, 100 डिग्री असायला पाहिजे होतं, 120 डिग्री असायला पाहिजे होतं, 360 का बरं? कारण की 360 असा एक नंबर आहे ज्या नंबरला 1नी डिवाईड होतं, 2नी डिवाईड होतं, 3नी डिवाईड होतं, 4नी डिवाईड होतं, 5नी, 6नी, त्याच्यानंतर 8नी, त्यानंतर 9नी, 10नी, त्यानंतर 12नी, त्यानंतर 15नी. म्हणजे असा एक नंबर आहे ज्या नंबरला मॅक्झिमम नंबरनी भाग जातो. त्याच्यामुळे त्यांनी निवडला आहे 360 नंबर. ज्यावेळेस कंप्लीट एक रोटेशन होईल, त्या रोटेशन झाल्यानंतर जेवढा अँगल तयार होतोय त्या रोटेशनमध्ये, त्या अँगलला त्यांनी नाव दिलं आहे 360. आणि जर आपण 360चे बघा इथं 360चे छोटे 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 भाग केले, तुकडे केले. जसं एक पिझ्झा आहे आणि त्या पिझ्झाचे आपण छोटे 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 तुकडे करतोय. पण किती तुकडे करायचे? 360 तुकडे करायचे. आणि 360 तुकडे केल्यानंतर जो एक तुकडा उरल, म्हणजे एक छोटासा 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 भाग असा, हा झाला एकदम छोटासा भाग. हा झाला एक छोटासा भाग. आणि हा जो इथे अँगल सबस्टेन झाला आहे ना, हा अँगल तयार झाला ना या छोट्याशा भागाचा, या अँगलला आपण म्हणतोय 1 डिग्री. क्या बात आहे. आणि आपण त्याचा सिम्बॉल देतो वरती 1 वरती थोडासा वर 0 काढला आहे, नॉट केलं आहे, त्याला आपण म्हणतोय 1 डिग्री. समजलं आहे? म्हणजे ज्यावेळेस एक कंप्लीट रोटेशन होईल, अँगल झाला आहे 360 डिग्री. 360 डिग्रीचे टोटल किती पार्ट करायचे? 360 पार्ट करायचे. टोटल अँगलचे 360 पार्ट करायचे आणि एका भागाची किंमत आहे त्याला आपण म्हणतोय 1 डिग्री.
त्यानंतर 1 डिग्री आपल्याला युनिट कळलं आहे. आता 1 डिग्री कशाला म्हणतो आहे. त्यानंतर समजा अँगल जसं अंतर मोजायचं असेल तर आपण किलोमीटरमध्ये पण मोजतो, मीटरमध्ये पण मोजतो, त्यानंतर सेंटीमीटरमध्ये पण मोजतो, मिलीमीटरमध्ये पण मोजतो, मायक्रोमीटरमध्ये पण मोजतो. मग एवढ्या युनिटची गरज का पडते? जसं खूप जास्त अंतर मोजायचं असेल तर आपण किलोमीटरमध्ये मोजतो. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यापेक्षा कमी मोजायचं असेल, जसं हा टेबल वगैरे मोजायचा असेल तर आपण मीटरमध्ये, सेंटीमीटरमध्ये, म्हणजे जशी रिक्वायरमेंट आहे. मला पेनची लेंथ मोजायची असेल तर मी सेंटीमीटरमध्ये मोजणार, कारण की सेंटीमीटरची स्केल इनफ आहे. त्याच्यानंतर खूप जास्त अंतर मोजायचं असेल, 2 शहरांमधचं अंतर मोजायचं असेल तर आपण किलोमीटर यूज करतो. ठीक आहे. तसंच जर मोठा अँगल मोजायचा असेल तर आपण डिग्रीचा वापर करणार आहे. पण समजा डिग्रीपेक्षा पण कमी अँगल जर मोजायचा असेल त्यावेळेस आपल्याला नवीन युनिट आणावं लागेल आणि ते जे युनिट आहे त्या युनिटला आपण म्हणतो आहे मिनिट. म्हणजे की सगळ्यांना माहिती आहे मिनिट. हे जे मिनिट आहे बा एका डिग्रीचे पुन्हा आपण भाग करतो आहे 1 डिग्रीचे टोटल 60 पार्ट करतो, 60 पार्ट करतो आणि एका पार्टची किंमत आहे त्याला आपण म्हणतो आहे मिनिट. आणि 60 मिनिटला असं पण लिहिलं जातं, वरती डोक्यावरती एक डॅश देतो आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यापेक्षा पण कमी अंतर मोजायचं असेल तर काय करतो आपण, हा जो 1 मिनिट आहे या 1 मिनिटाचे पुन्हा 60 पार्ट केले, 60 पार्ट केले आणि एका पार्टची किंमत आहे त्याला आपण म्हणतो आहे सेकंद. आणि इथं याला असं पण लिहू शकतो आहे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद. आता काय होतं, जो अँगल आपण युनिट बघतोय डिग्री सेल्सिअस, ही जी डिग्री सेल्सिअस आहे ना, आपणच डिसाईड केलं की इथून इथपर्यंत 360 आहे, त्याच्याच आपणच पार्ट करतोय आणि एका पार्टची किंमत आपणच 1 डिग्री सेल्सिअस देतोय. पुन्हा त्याची 60 भाग करतोय, त्या 60 भागापैकी एका भागाची किंमत 1 मिनिट आपणच देतोय, पुन्हा त्याचे 60 भाग करतोय, 1 सेकंद त्याला पण आपणच नाव देतोय. पण काय होतं, ज्यावेळेस आपल्याला फिजिक्समध्ये कॅल्क्युलेशन करायचे असतील पुढे जाऊन, त्यावेळेस डिग्री डिग्रीचा जो अँगल आहे तो अँगल आपण डायरेक्ट मल्टिप्लाय नाही करू शकत. कारण काय, याच्यामध्ये 360 आपण कॅल्क्युलेट केलं आहे. मग इथं काय लागतं, तिथे एक फिजिकल क्वांटिटी लागते. ज्यावेळेस आपल्याला मल्टिप्लाय करायचं असेल तर थोडासा वेगळा पार्ट आहे. मग त्यासाठी आपल्याला याचा युनिट लागतं. मग आता आपल्याला अँगल, जर तुम्ही पहिल्यांदा दुसरं एक युनिट शिकणार आहे ज्याला आपण म्हणतोय अँगल इन अ रॅडियन. रॅडियन हे याचा युनिट आहे अँगलसाठी. याचा युनिट काय ते पण हळूहळू तुम्हाला समजेल, कारण की त्याच्यामध्ये ॲक्च्युअल फिजिकल मेजरमेंट्स येणार आहे. जसं इथं आपण डिग्री सेल्सिअस बघितलं, याच्यामध्ये कोणतेही ॲक्च्युअल फिजिकल मेजरमेंट नव्हतं, डायमेन्शन नाही, काहीच नाही, काहीच नाही. पण इथं ज्यावेळेस आपल्याला फिजिक्समध्ये पुढे जाऊन कॅल्क्युलेशन करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करावं लागतं. आणि ध्यानात ठेवा, रॅडियन हे याचा युनिट आहे. मग रॅडियन युनिट कसं आलं आहे, कसं डिफाईन झालं आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याकडे सर्कल आहे, पुन्हा आपण एक आपली लाईन ड्रॉ करतो आहे फ्रॉम ओरिजिनपासून तर समजा ए पॉईंटपर्यंत, जी की रॅडियस असेल सर्कलची. आता इथून समजा पुन्हा मी या लाईनला रोटेट करायला स्टार्ट केलं, इथून रोटेट करतो आहे जसं रोटेट करतो आहे मी तसं अँगल डिफाईन होत चाललं आहे, अँगल तयार होत चालला आहे. हा झाला अँगल, इथं काहीतरी अँगल तयार झालेला असेल, या अँगलला मी म्हणतो आहे थीटा. ठीक आहे. ही जी लेंथ आहे, जी आपली लाईन होती त्या लाईनची जी लेंथ असेल, आता ओरिजिनपासून लाईन ड्रॉ केली आहे म्हटल्यावर काय आलं, ही जी लेंथ आहे त्याला आपण रॅडियस म्हणतो, म्हणजे ही झाली रॅडियस. आणि समजा आपण या लाईनला एपासून ते बीपर्यंत घेऊन गेलो आहे, म्हणजे इथून तर असा काहीतरी अँगल तयार झाला, इथून असं उचललं, इथून 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 इथपर्यंत घेऊन चाललो आहे. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर जसजसं मी लाईनला पुढं पुढं नेतो आहे तशी तशी ही जी आर्क आहे सर्कलची, माहीत आहे, ही आर्क झाली सर्कलची. ही जी आर्क आहे, आर्क पण वाढत चालली, लेंथ ऑफ आर्क. माहीत आहे, जसं आपण वरती 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 चालतोय तसंच ही जी सर्कलची आर्क आहे. तुम्हाला आर्क ऑफ सर्कल म्हणजे काय, तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे, त्या सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचा एक छोटासा पार्ट आहे ज्याला आपण आर्क लेंथ म्हणतो किंवा आर्क म्हणतो. जी लेंथ ऑफ आर्क आहे ती लेंथ ऑफ आर्क पण वाढत चालली आहे. म्हणजे मी असं डायरेक्ट म्हणू शकतो की जर अँगल वाढतोय तर लेंथ ऑफ आर्क वाढते, म्हणजे आपला जो अँगल आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशावरती, आर्क ऑफ लेंथवरती. किंवा मग इथं इथं असं म्हणता येईल ना की अँगल थीटा, पण हे युनिट काय आता रॅडियन, हे झालं रॅडियन.
इज इक्वल टू इथं असेल आर्क लेंथ, आर्क लेंथवरती डिपेंड आहे आणि ती इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू असेल रॅडियसवरती. ओके सर, आर्क ऑफ लेंथवरती कळलं आहे, जर अँगल वाढतोय म्हणजे आर्क ऑफ लेंथ वाढते म्हणजे ते प्रोपोर्शनल आहे. अँगल वाढला तर आर्क ऑफ लेंथ, पण रॅडियसचा काय संबंध आहे सांगतो मी तुम्हाला. जर समजा आर्क ऑफ लेंथला मी आता कॉन्स्टंट ठेवलं, आर्क ऑफ लेंथला नाही बदलवत आहे, आणि इथं रॅडियस वेगवेगळी केली. समजा इथं एक रॅडियस आहे, ही झाली छोटी रॅडियस, आणि इथं याला मी इथपर्यंत घेऊन चाललो आहे आणि झाली मोठी रॅडियस. ओके, इथं काहीतरी अँगल असेल, हा झाला अँगल θ1. समजा इथून ते इथपर्यंत ही जी रॅडियस आहे, ही रॅडियस असेल R2. इथं जी रॅडियस आहे ही रॅडियस असेल R1. समजा हे अंतर असेल R1. रॅडियस तर नाही म्हणता येणार कारण की सर्कल वेगवेगळा असेल. मग इथून मी असं म्हणू शकतो, इथं अँगल θ1 कमी आहे, इथं θ2 आहे, हा θ2 काय ग्रेटर आहे. मग ज्याची रॅडियस कमी आहे त्याचा अँगल जास्त आहे. बघा इथं ही जी लेंथ आहे आर्कपासून, ही आर्कपासून ती लेंथ आहे, ही ज्याची कमी आहे. मग इथं आर्कपासूनची जी लेंथ आहे ती कमी आहे, इथं R1 आहे, इथं R2 आहे, तर अँगल जास्त आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, म्हणून हा फॉर्म्युला येतो. इथून हा झाला आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युला, जो की नंतर पुढं पण काम येईल. अँगल थीटा इन अ रॅडियन इज इक्वल टू आर्क लेंथ, किती आर्क सबस्टेंड होते आणि डिवाइड बाय असेल रॅडियस. याला थोडंसं आपण असं पण लिहू शकतो, अँगल थीटा इन अ रॅडियन इज इक्वल टू आर्क लेंथ, आणि जी आर्क लेंथ आहे ती इथं असेल AB डिवाइड बाय इथं येईल रॅडियस, ज्याला आपण लिहू शकतो डायरेक्ट सिम्बॉल R. करेक्ट, हा झाला आहे फॉर्म्युला. मग आता समजा 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 पुन्हा मी इथून ही लाईन अशी पकडली आणि याला रोटेट करत 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 परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणलं आणि तुम्हाला विचारलं किती अँगल तयार झाला आहे. तुम्हाला प्रत्येक पटकन सांगता येईल की अँगल आता झाला आहे, इथून एक सर्कल कंप्लीट झाला तर जो अँगल तयार होतो तो अँगल झाला आहे 360 डिग्री. ओके, मी इथं पुढचा पॉईंट आपण बघू, अँगल ऑफ फुल सर्कल. ज्या वेळेस पूर्ण सर्कल तयार होईल त्यावेळेस अँगल किती असेल, मी याला डिग्रीमध्ये लिहू शकतो आहे. अँगल वरती झिरो लिहिला आहे याचा अर्थ डिग्रीमध्ये, आणि इथं झाला आहे अँगल टोटल 360 डिग्री. ओके, तोच अँगल मला आता रॅडियनमध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. अँगल ऑफ फुल सर्कल इन रॅडियन. रॅडियनमध्ये काय होईल, जर इथं थीटा आहे आणि कशामध्ये कॅल्क्युलेट करतो आहे आपण रॅडियनमध्ये, तर रॅडियनमध्ये इज इक्वल टू, आता फॉर्म्युला तयार झाला आपला, थीटा इन अ रॅडियन इज इक्वल टू आर्क लेंथ डिवाइड बाय रॅडियस. तर आर्क लेंथ आहे, पण ज्यावेळेस आपण इथून स्टार्ट करणार आहे, इथून असं स्टार्ट करणार आहे आणि याला असं रोटेट करणार रोटेट करणार रोटेट करणार रोटेट करणार रोटेट करणार रोटेट करणार रोटेट, त्यावेळेस किती आर्क तयार होईल, तर ही जी टोटल आर्क असेल, हां, ही जी टोटल आर्क तयार होईल इथून 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 इथपर्यंत, ही झाली टोटल आर्क. आणि यालाच आपण म्हणतोय सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. मग आर्क लेंथ लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल ना की आर्क लेंथ इज इक्वल टू, फक्त फुल सर्कलसाठी सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल आणि डिवाइड बाय इथून काय असते रॅडियस, ही झाली रॅडियस. आता जर तुम्हाला सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कलसाठी म्हणजे जी सर्कल आहे त्या सर्कलची टोटल पेरिमीटर किती असते त्याचं जर अंतर तुम्हाला माहीत असेल तर ते असतं 2πr आणि डिवाइड बाय इथे येईल आर, आर आणि आर कॅन्सल होऊन जाईल, आणि थीटा इन अ रॅडियन
इज इक्वल टू येऊन जाईल 2 पाय. मग विचार करा, थिटा इन डिग्री सेल्सिअस आलं होतं, हे झालं आहे डिग्री सेल्सिअसमध्ये, हे थिटा हे झालं आहे रॅडियनमध्ये. दोन्हींमध्ये पण एकच अँगल आहे, म्हणजे डिग्री सेल्सिअसमध्ये सॉरी डिग्रीमध्ये काय आणि त्याच्यानंतर रॅडियनमध्ये काय, दोन्ही पण अँगलच आहे. आणि दोन्ही पण अँगल कायसाठी, टोटल पूर्ण सर्कलसाठी. म्हणून मी असं लिहू शकतो आहे की 360 डिग्री म्हणजेच असेल 360 डिग्री इज इक्वल होईल 2 पाय रॅडियन. करेक्ट, दोन्ही पण सेमच आहे. जर टोटल सर्कलसाठी 360 डिग्री त्यालाच रॅडियनमध्ये जर लिहिलं आपण तर 2 पाय येत आहे. आणि पाय म्हणजे तोच आहे जो तुम्ही शिकला आहे 10वीपर्यंत, 3.14 किंवा 22/7 जे तुम्ही यूज करता. मग इथं डिग्री आणि रॅडियनमधचं आपल्याला रिलेशन भेटलं आहे. 360 डिग्री इज इक्वल टू 2 पाय रॅडियन आहे. याला अजून थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी मी काय करतो आहे, हा जो 2 आहे या 2ला इथं डिवाईडला नेणार आहे. आणि या 2ला जर मी इथं डिवाईडला नेलं तर इथं तयार होईल 360 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू, इथं फक्त शिल्लक राहील पाय आणि इथं रॅडियन. ठीक आहे, हे झालं आहे डिग्री. 360 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू येईल 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. हे पण इम्पॉर्टंट आहे, 180 डिग्री म्हणजे पाय रॅडियन असेल. हे कन्व्हर्जन आपण थोडी बघतो आहे. आता मला काय करायचं आहे, एका डिग्रीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची रॅडियनमध्ये. एका डिग्रीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी हा जो इथं 180 आहे, या 180ला मी असं लिहू शकतो आहे ना की 180 इंटू 1 डिग्री. 180 इंटू 1 डिग्री इज इक्वल टू काय आलं, 180 डिग्रीच झालं. म्हणजेच इज इक्वल टू इथं राहील पाय रॅडियन. आता मला काय पाहिजे, हा जो 180 आहे 180ला आपण डिवाईडला घेऊन जाऊ, कारण की मला 1 डिग्रीची व्हॅल्यू पाहिजे. इथून 1 डिग्री इज इक्वल टू इथं राहील पाय डिवाइड बाय 180 रॅडियन. करेक्ट, इथून आपल्याला 1 डिग्रीची व्हॅल्यू आली. आणि 1 डिग्री इज इक्वल टू असतं पाय डिवाइड बाय 180 रॅडियन. म्हणजेच काय होईल, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्हाला डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करायचं असेल, डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करायचं असेल, पुन्हा सांगतो आहे, डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करायचं असेल, त्यावेळेस सिम्पल आहे की डिग्री कन्वर्ट करतो आहे आपण रॅडियनमध्ये. त्यावेळेस फक्त मल्टिप्लाय करून द्यायचं आहे कशाने, हा जो फॅक्टर आला आहे त्याने. आणि हा जो फॅक्टर आहे तो किती आहे, पाय डिवाइड बाय 180. हो, जबरदस्त. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल शिकणार आहे त्यावेळेस एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजेल. आता जस्ट आपण थेरी बघतो आहे आणि थेरीमध्ये काही गोष्टी तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायच्या आहे. डिग्रीचं रॅडियनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी फक्त पाय डिवाइड बाय 180ने मल्टिप्लाय करून द्यायचं आहे. त्यानंतर इथून आता मला 1 रॅडियन इज इक्वल टू डिग्रीमध्ये किती येईल ते जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इथं काय, इथपर्यंत आपण आलो होतो की 180 डिग्री, एक मिनिट, इथपर्यंत आपण आलो होतो. आपल्याला माहिती आहे 180 डिग्री इज इक्वल होतं पाय रॅडियन. मग आता सेम मी याला असं पण लिहू शकतो की 180 डिग्री इज इक्वल टू पाय इंटू 1 रॅडियन. अब पाय इंटू 1 रॅडियन इज इक्वल टू किती येईल, पाय रॅडियनच येईल, कारण की 1ला पायने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, पाय. मग त्याच्यानंतर आता आपल्याला 1 रॅडियन पाहिजे. मग आपण काय करणार, हा जो पाय हा पाय इथं डिवाईडला घेऊन जाणार. आणि पायला जर आपण डिवाईडला नेलं तर इथं राहील 180 डिवाइड बाय पाय इज इक्वल टू 1 रॅडियन. हो, पुढचा आपल्याला एक फॉर्म्युला तयार झाला आहे, क्या बात आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपल्याला सांगतो आहे की जर तुम्हाला जर तुम्हाला रॅडियनचं कन्व्हर्जन जर डिग्रीमध्ये करायचं असेल, हे झालं आहे डिग्रीमध्ये, त्यावेळेस बिनधास्त मल्टिप्लाय करून द्यायचं कशाने, तर 180 डिवाइड बाय पायने. एकदम इम्पॉर्टंट आहे. डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये करण्यासाठी, रॅडियनचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करण्यासाठी 2 वर्ष तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे फिजिक्सचे.
फिजिक्सचे प्रॉब्लेम करण्यासाठी अँगल बऱ्याच वेळा खूप साऱ्या क्वेश्चनमध्ये अँगल तुम्हाला दिलेला असतो डिग्रीमध्ये, पण त्याला कन्व्हर्जन तुम्हाला करावं लागतं आहे रॅडियनमध्ये. मग कन्व्हर्जन करण्यासाठी हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट असतील. तर चला क्वेश्चन सॉल्व करून बघू. तसं सिम्पलच आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं. क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला दिलं आहे 60 डिग्री हाऊ मेनी रेडियन्स. 60 डिग्री म्हणजे किती रेडियन असेल. इथून सोल्युशन, तर म्हणजे डिग्रीचं कन्वर्जन साधं आहे की आपल्याला रॅडियनमध्ये करायचं आहे. इथं 60 डिग्री इज इक्वल टू, मी तुम्हाला सांगितलं आहे 60 डिग्रीला आपण असं लिहू शकतो आहे 60 × 1 डिग्री. बघू मी इथं झालं आहे 60 × 1 डिग्री इज इक्वल टू, बघा इथं 1 डिग्री, बघ 1 डिग्री इज इक्वल टू किती लिहिले आपण, पाय डिवाइड बाय 180 रॅडियन. मग इथं 1 डिग्रीची व्हॅल्यू टाकायची, फक्त पाय डिवाइड बाय 180 रॅडियन टाकणार आपण. मग 60 डिग्री इज इक्वल टू, आता याचं थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल. काय कॅल्क्युलेशन आहे, हा झिरो कॅन्सल होऊन जाईल. आणि पाडे कशात येतं, तुम्हाला मराठीतून येतं की इंग्लिशमधून येतं मला तर नाही माहीत, मला दोन्हीमधून पण येतं. इथं मराठीतून घेऊ. 6 × 6 = 12, 7 × 18, इथं झालं आहे 3. म्हणजेच आपलं उत्तर येईल पाय डिवाइड बाय 3 रॅडियन. हो. आणि हे सगळे जे अँगल कन्वर्ट करतो आहे, हे कन्वर्ट तुम्हाला परत वर्षभर करत राहायचं आहे. ह्याच्यातलं पार्ट नाही काय करायचं आहे, फक्त सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, व्यवस्थित समजतील तर ध्यानात राहील. कारण की त्याच्या मागचं कोणती गोष्ट पार्ट कधी होते, ज्यावेळेस त्याच्या मागचं लॉजिक आपल्याला माहीत असेल तर. आता पुढचं आहे 60 डिग्री इज इक्वल टू पाय डिवाइड बाय 3 रॅडियन आलं आहे. आणि पुढंच आपल्याला सांगितलं पुढच्या क्वेश्चनमध्ये कॅल्क्युलेट करायला, की कॅल्क्युलेट करा की पाय डिवाइड बाय 3 रॅडियन इज इक्वल टू किती डिग्री असेल. वरती तर कॅल्क्युलेट केलं आहे, पाय डिवाइड बाय 3 रॅडियन इज इक्वल टू असायला पाहिजे 60 डिग्री. पण ठीक आहे ना, आपण फॉर्म्युला यूज करतो, फॉर्म्युला यूज करून बघू. करेक्ट आहे, यूज करता येतो आहे, नाही करता येते आपल्याला. सोल्युशन इथं असेल पाय डिवाइड बाय 3 रॅडियन इज इक्वल टू, इथं पाय डिवाइड बाय 3 तसाच ठेवायचं आहे. इथं ज्याला आपण इथं रॅडियन म्हणतो ना, रॅडियन, इथं वरती चाला. आत्ता आपण बघितलं आहे एक 1 रॅडियनची व्हॅल्यू किती, बघा इथं ही झाली 1 रॅडियनची व्हॅल्यू. आणि 1 रॅडियन इज इक्वल टू किती असतो, मी इथं पुट करून द्यायचं 1 रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइड बाय पाय. काय होतं आहे, पाय आणि पाय डायरेक्ट कॅन्सल, काय विषय नाही. त्याच्यानंतर इथं काय राहील, 180 डिवाइड बाय 3 राहील. इथं 3 × 1 = 3 आणि 3 × 6 = 18 इज इक्वल टू आलं आहे 60 डिग्री. वा क्या बात आहे, जबरदस्त. म्हणजे काय करायचं आहे, फक्त ज्यावेळेस डिग्री आणि त्याचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करायचं असेल तर सोपं आहे, पाय डिवाइड बाय 180 मल्टिप्लाय करून द्यायचं, कॅल्क्युलेशन करायचे, आन्सर येईल. आणि त्याच्यानंतर जर रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल तर 180 डिवाइड बाय पायने मल्टिप्लाय करून द्यायचं, थोडंसं कॅल्क्युलेशन करायचं आणि आन्सर येईल. ओके, सोपं आहे एकदम. चला तर पटपट कॅल्क्युलेशन करून बघू. कन्वर्ट करायचं आपल्याला डिग्रीमधून रॅडियनमध्ये. आणि आपल्याला माहीत झालं आता डिग्रीमधून जर रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काहीच नाही, सिम्पल आहे. हे झालं आहे 30, ओके. आणि जर डिग्री आहे तर त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने, पाय डिवाइड बाय 180नी, 180, 180नी. आणि झालं आहे रॅडियनमध्ये. मग इथून काय होईल, हा जो झिरो आहे झिरो कॅन्सल होऊन जाईल. 3 × 3 = 3 × 18 म्हणजे पाय डिवाइड बाय 6. आणि कशामध्ये येईल, रॅडियनमध्ये. तो अजून हे झालं आहे 30 डिग्री इज इक्वल टू पाय डिवाइड बाय 3 रॅडियन. इम्पॉर्टंट आहे, पार्ट नाही करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. हळूहळू तुम्हाला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. आणि मी सांगतो आहे की लास्ट ज्यावेळेस तुम्ही 12वीपर्यंत जाता त्यावेळेस तुमचं हे सगळं आपोआप पार्ट होऊन जातं, कारण की खूप वेळा कॅल्क्युलेशनमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे 90 डिग्री म्हणजे किती रॅडियन. तर तेच करायचं आहे की 90 डिग्री आहे, डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करायचं. आणि जर डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करायचं असेल तर काहीच नाही, फक्त पाय डिवाइड बाय 180नी मल्टिप्लाय करायचं. इथं झालं आहे रॅडियन. त्याच्यानंतर हा एक झिरो कॅन्सल, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. इथं होईल पाय डिवाइड बाय 2 रॅडियन. जबरदस्त. हे झालं आहे, पुढचं पण एक आन्सर. त्यानंतर पुढचा एक प्रॉब्लेम आहे
ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की 120 डिग्री म्हणजे किती रॅडियन असेल. तर 120 पुन्हा तेच करायचं आहे, पाय डिवाइड बाय 180नी मल्टिप्लाय करायचं, कन्वर्ट होईल रॅडियनमध्ये. 120 डिग्री इज इक्वल टू, इथून हा एक झिरो कॅन्सल, हा एक झिरो कॅन्सल. त्याच्यानंतर आता इथं 6नी भाग देऊ शकतो आहे आपण, 6नी डिवाइड करू शकतो आहे. 6 2 जाईल आणि त्याच्यानंतर इथं 6 3 जाईल, म्हणजे 2 पाय डिवाइड बाय 3 रॅडियन. क्वेश्चन नंबर 4मध्ये सांगितलं की 150 डिग्री इज इक्वल टू किती रॅडियन असेल. मग 150 डिग्री पुन्हा तेच आहे, इथं झालं आहे 150 मल्टिप्लाय करणार पाय डिवाइड बाय 180 आणि कन्वर्ट होईल कशामध्ये, रॅडियनमध्ये. त्यानंतर 0 0 गेट कॅन्सल, याला कशाने भाग देऊ शकतो आपण. इथं 3 5 3 5 15, 3 6 18. आता त्यानंतर भाग नाही जात आहे, इथं राहील 5 पाय डिवाइड बाय 6. कशाची व्हॅल्यू, 150 डिग्रीची रॅडियनमध्ये. एक नंबर. त्यानंतर इज इक्वल टू, आता 45 डिग्री आहे, 45 डिग्रीची कन्वर्जन करायचं आपल्याला रॅडियनमध्ये. असू द्या किती काही पण व्हॅल्यू द्या, उद्या कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला, कारण की आपल्याला समजलं आहे की फक्त पाय डिवाइड बाय 180ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. मग इथं पुन्हा 45 डिग्रीचं कन्वर्जन आपण करतो आहे, तर काय करायचं आहे, पाय डिवाइड बाय 180ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि कन्वर्ट होईल कशामध्ये, रॅडियनमध्ये. मग इथं याचं डिवायडेशन पण करू शकताय किंवा डायरेक्ट पण करू शकताय. 45 एक 45 पाडे पाठ आहे माझे जास्त, त्याच्यामुळं येतात. 45 2 जा 90, 45 3 जा नाही माहीत, पण 45 4 जा इज इक्वल टू 180. म्हणजेच काय होईल, इथं पाय डिवाइड बाय 4 आणि कशामध्ये कन्वर्ट होईल, रॅडियनमध्ये. इथं 45 डिग्री इज इक्वल टू, ओके. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल, 270 डिग्री इज इक्वल टू किती असणार, तर 270 डिग्री इज इक्वल टू पुन्हा 270 इंटू पाय डिवाइड बाय 180. व्हिडिओ पॉज करून आधी कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही, स्वतः करून बघा आपल्याला कॅल्क्युलेशन जमत आहे का. जर जमत असेल तर खूप भारी आहे. इथून हा झिरो कॅन्सल, हा झिरो कॅन्सल. त्यानंतर 27ला भाग द्यायचा आपल्याला, तर 9ने देऊ शकतो. 9 3 जा 27, 9 2 जा 8. मग इथं झालं आहे 3 पाय डिवाइड बाय 2. म्हणजेच ज्यावेळेस 270 डिग्री विचारतील किती असेल, त्यावेळेस आपल्याला माहीत असलं पाहिजे की 3 पाय डिवाइड बाय 2 आहे. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे 300 डिग्री. 300 डिग्री इज इक्वल टू 300 इंटू मल्टीप्लाई कर रहे हैं यहाँ पे पाई डिवाइड बाय 180 से, तो यहाँ पे रॅडियन. तर 300 इथून काय होईल, 0 आणि 0 कॅन्सल होईल. कशाने भाग देऊ शकतो आहे, 6 5 जा 18, इथं 3 जा म्हणजे इथं होईल 5 पाय डिवाइड बाय 3, म्हणजे 300 डिग्री म्हणजेच किती आहे, 5 पाय डिवाइड बाय 3 रॅडियनमध्ये. जबरदस्त, एकदम सोपं आहे. सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व केले. असे अजून पण प्रॉब्लेम असतील तर सॉल्व करता येईल, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, चला डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये तर करता यायला लागलं आहे, पण रॅडियनचं कन्वर्जन जर डिग्रीमध्ये विचारलं तर वरती शिकलो आहे ना आपण, इथं बा झालं आहे भाऊ, एकदा सगळं सांगितलं आहे मी. रॅडियनचं कन्वर्जन जर डिग्रीमध्ये करायचं असेल तर 180 डिवाइड बाय पायनी मल्टिप्लाय करायचं आहे. 180 डिवाइड बाय पायने मल्टिप्लाय करायचे, 180 डिवाइड बाय पायने मल्टिप्लाय करायचे. फर्स्ट एक्झाम्पल आहे, पाय डिवाइड बाय 3 रॅडियन इज इक्वल टू, इथं पाय डिवाइड बाय 3 तसंच राहील इंटू रॅडियनचं कन्वर्जन जर डिग्रीमध्ये करायचं असेल तर 180 डिग्री डिवाइड बाय पायने मल्टिप्लाय होईल, पाय पाय कॅन्सल. असं ध्यानात ठेवलं तरी चालेल, पाय आपला रॅडियनमध्ये पाय येत राहतो आणि डिग्रीमध्ये पाय नाही, तर तो कॅन्सल करायचा आहे, म्हणून पाय डिवाइडलाच असला पाहिजे. इथून इज इक्वल टू 180 डिग्री डिवाइड बाय 3 येईल, इथून 3 1 जा 3, 3 6 जा 80 आणि 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 पाय डिवाइड बाय 3 रॅडियन इज इक्वल टू येऊ राहिलं आहे 60 डिग्री. जबरदस्त.
त्यानंतर आहे पाय डिवाइड बाय 2. हे सगळं आधी वरती आपण केलं आहे ऑलरेडी कॅल्क्युलेशन. डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये केलं आहे. आता फक्त आपण थोडीशी प्रॅक्टिस करतो आहे रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करण्यासाठी. पुढचा जो पॉईंट आहे पाय डिवाइड बाय 2 रॅडियनचं कन्वर्जन आपल्याला करायचं आहे डिग्रीमध्ये. काय लिहितं पाय डिवाइड बाय 2 सेम आहे आणि रॅडियनचं कन्वर्जन करतो आहे म्हणजे इथं आलं पाहिजे 180 डिग्री डिवाइड बाय पाय. कॅन्सल झाला पाहिजे, हा झाला आहे कॅन्सल. इथं येईल 180 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2, 2 9 जा 18. इथं आलं आहे 90 डिग्री. म्हणजेच पाय डिवाइड बाय 2 रॅडियन इज इक्वल टू येईल 90 डिग्री. क्या बात आहे. पुढचा पॉईंट 5 पाय डिवाइड बाय 4 रॅडियन इज इक्वल टू किती. काही पण असू द्या, फरक काय पडतो आहे आपल्याला कन्वर्जन करण्यासाठी काय मल्टिप्लाय करायचं ते माहीत आहे. म्हणजे इथं 180 डिवाइड बाय पाय, पाय पाय गेट अ कॅन्सल इज इक्वल टू आधी इथं 4 1 जा 4, 4 4 जा 16 उरत आहे 2 आणि त्याच्यानंतर 4 5 जा 20. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशनमध्ये इथं 5 उरला आहे आणि त्यानंतर इथं 45 आहे. इथून 5 5 जा 25 म्हणजे 5. त्याच्यानंतर कॅरी टू 5 4 जा 20 आणि 22 डिग्री. हो म्हणजे 5 पाय डिवाइड बाय 4 आणि रॅडियन इज इक्वल टू येत आहे 225 डिग्री. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे 3 पाय डिवाइड बाय 2 करता येईल कन्वर्जन. 3 पाय डिवाइड बाय 2 इज इक्वल टू इथं 3 पाय डिवाइड बाय 2 रॅडियनचं कन्वर्जन करायचं आहे डिग्रीमध्ये. तर 180 डिवाइड बाय पाय, पाय पाय गेट अ कॅन्सल. इथं 2 9 जा 80. इथं आलं आहे 3 इंटू 90 डिग्री आणि 3 इंटू 90 डिग्री 9 3 जा 27 आणि तो 0. म्हणजेच 3 पाय डिवाइड बाय 2 रॅडियन इज इक्वल टू येऊ राहिलं आहे 270 डिग्री. जबरदस्त. म्हणजे आत्तापर्यंत आपण काय काय शिकलो आहे. अँगल म्हणजे काय, अँगल कशामध्ये मोजतो आपण डिग्रीमध्ये, त्याच्यानंतर रॅडियनमध्ये. अँगल रॅडियनमध्ये फॉर्म्युला काय आहे तो ध्यानात ठेवा. रॅडियनमध्ये फॉर्म्युला काय आहे, रॅडियनमध्ये आपल्याला कळलं आता की अँगल इन अ रॅडियन इज इक्वल टू आर्क लेंथ, किती आर्क सबस्टेंड होते आणि त्याच्यानंतर रॅडियस ऑफ सर्कल डिवाइडला असं. आणि हा झाला फॉर्म्युला. त्याच्यानंतर डिग्रीचं कन्वर्जन रॅडियनमध्ये करण्यासाठी पाय डिवाइड बाय 180ने मल्टिप्लाय करायचं. रॅडियनचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल त्यावेळेस 180 डिवाइड बाय पायने मल्टिप्लाय करायचं. इथपर्यंत झालं आहे. आता एंट्री होते ज्याला 10वीपर्यंत बऱ्याच जणांना त्याची भीती होती, काहींना भारी पण वाटायचं. जे अभ्यास करत असतील, समजून घेत असतील, मे बी त्यांना भारी वाटत असेल. ठीक आहे, चालूच राहतं, एवढं काही नाही. फंक्शन साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. आपण फक्त फंक्शन नाही शिकणार आहे, आपण ते फंक्शन का आलं ते पण शिकणार आहे. म्हणजे साइन थिटा का, कॉस थिटा का, टॅन थिटा का, बऱ्याच वेळा समजत नाही असं काय येतं आहे. तेव्हा इथं समजा आपल्याकडे 2 राईट अँगल ट्रायंगल आहे, 2 राईट अँगल ट्रायंगल आहे आणि हे जे 2 राईट अँगल ट्रायंगल आहे इथं दिसत आहे 2 राईट अँगल ट्रायंगल किंवा 2पेक्षा जास्त पण असतील, म्हणजे किती पण राईट अँगल ट्रायंगल असतील, पण कंडिशन एकच आहे की त्यांचा अँगल सेम असला पाहिजे. बघा हा अँगल दिसतो तुम्हाला सेम आहे, इथं दोन्हीचा पण हा जो अँगल आहे अँगल सेम आहे. हे झाले 2 राईट अँगल ट्रायंगल. इथं मी याच्या अँगलला थिटा म्हणतोय, इथं पण अँगल किती असेल थिटा. आता ही झाली याची बेस, ही झाली याची परपेंडिक्युलर साईड, त्याच्यानंतर ही झाली हायपोटेनस. त्याच्यानंतर इथं पण बेस आहे. ठीक आहे, बेस आणि दोन्हीचं पण समजण्यासाठी इथं मी बेसला याच्या बेसला म्हणतोय B1. इथे याची परपेंडिक्युलर असेल P1 आणि याची जे हायपोटेनस आहे हायपोटेनस असेल H1. इथं पण बेस B1, इथं परपेंडिक्युलर साईड, अरे बेस इथं सेकंड ट्रायंगल आहे ना, बेस P2, इथं बेस B2, इथं P2 आणि इथं हायपोटेनस असेल H2. तुम्हाला माहिती आहे जर 2 किंवा त्यापेक्षा राईट अँगल जास्त राईट अँगल ट्रायंगल असतील आणि जर त्यांचा अँगल जर सेम असेल तर त्यांचे जे काही रेशो आहे ना ते काही रेशो इक्वल आहे. आता म्हणजे किती पण ट्रायंगल असू द्या, फक्त कंडिशन हेच आहे की हा जो अँगल थिटा आहे ना तो थिटा सेम असला पाहिजे. ना असं होतं खूप सारे ट्रायंगल तयार होतील आणि त्यांचा अँगल सेम असेल पण त्यांचे कोणते रेशो सेम येत आहे. बघा जर मी इथं
सगळ्या ट्रायंगलचा हा जर रेशो कॅल्क्युलेट केला, बेस डिवाइड बाय परपेंडिक्युलर डिवाइड बाय हायपोटेन्युस चा रेशो लिहिला. फर्स्ट अँगलसाठी हा रेशो काय होतोय, याची परपेंडिक्युलर आहे P1, त्याची बेस आहे B1. त्याच्यानंतर सेकंड ट्रायंगलसाठी परपेंडिक्युलर आहे P2, इथं बेस नाही पाहिजे आपल्याला, हायपोटेनस पाहिजे. आणि सेकंडसाठी हायपोटेनस S2. आणि किती पण पुढे ट्रायंगल आपण इन्क्रीज केले, म्हणजे किती पण ट्रायंगल असू द्या, आणि त्यांचा जर अँगल सेम असेल, राईट अँगल ट्रायंगल फक्त, तर त्यांचा हा जो रेशो आहे बेस डिवाइड बाय हायपोटेनस, हा जो रेशो आहे इक्वल असेल. मग इक्वल जर असेल म्हणजे काहीतरी एक स्पेसिफिक नंबर असेल, 0.4, 0.5, काहीतरी एक तर नंबर येईल, आणि तो नंबर सगळ्यांच्यासाठी असेल जर अँगल सेम असेल तर. मग त्याचसाठी जर सेम आहे याचा अर्थ काहीतरी एक नंबर आहे, आणि तो नंबर तेच आपल्याला डिनोट करण्यासाठी आपण एक फंक्शन घेतलं आहे, आणि त्याला आपण म्हणतोय साईन. ठीक आहे. साईन म्हणजे असं फंक्शन जे आपल्याला तो रेशो कॅल्क्युलेट करून देणार आहे, रेशो देणार आहे. आणि त्याच्यानंतर असं नाही की सगळ्यांचा अँगल कोणता पण असेल तरी रेशो सेम येईल, नाही. हा जो रेशो आहे तो रेशो अँगलवरती डिपेंड असेल. जर अँगल जास्त असेल तर हा रेशो जास्त असेल, अँगल कमी असेल तर रेशो कमी असेल. मग इथून आपल्याला थिटावरती डिपेंड आहे, म्हणून आपण लिहितो साईन थिटा. इथून हा आलाय साईन थिटा. त्याच्यानंतर पुन्हा एक बाकीचे पण, हा असं नाही की हाच एक रेशो इक्वल आहे, त्याच्यानंतर अजून पण खूप सारे 3 रेशो इक्वल आहे, ज्याच्यामध्ये इथं जर बेसचा रेशो डिवाइड बाय हायपोटेन्युसचा रेशो जर आपण घेतला तर काय इथं बेस B1 डिवाइड बाय हायपोटेनस H1 इज इक्वल टू बेस B2 डिवाइड बाय हायपोटेनस H2. हा जो रेशो आहे, हा रेशो याला आपण म्हणतोय, हा पण रेशो सगळ्या ट्रायंगलसाठी, राईट अँगल ट्रायंगलसाठी इक्वल असेल, आणि त्याला आपण म्हणणार आहे कॉस. ओके. पण हा पण रेशो आहे डिपेंड करेल थिटावरती, अँगलवरती डिपेंड करेल. आणि म्हणून इथं याला हा जो पूर्ण रेशो आहे याला आपण नाव देतोय कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू वेगवेगळी असेल, जसं थिटाची व्हॅल्यू बदलू आपण, जसा अँगल साधा येतं, जसा अँगल कमी असेल, एकदम कमी आहे, त्यावेळेस हा जो रेशो आहे कशा कशाचा, बेस आणि हायपोटेनसचा, तो वेगळा असेल. जसं आपण अँगल वाढवतोय तसा तसा हा रेशो वेगवेगळा येईल. म्हणून त्याच्यामध्ये साईन नुसतं साईन नाही, नुसतं कॉस नाही, त्याच्यामध्ये थिटा पण आहे, कारण की ते अँगलवरती डिपेंड आहे. त्यानंतर अजून रेशो इक्वल येतो, कोणता, तर जर मी परपेंडिक्युलर घेतलं आणि डिवाइड बाय जर मी हायपोटेनस केलं, तर माहिती आहे हा पण रेशो इक्वल येतो. म्हणजे जर इथं P1 डिवाइड बाय B1 इज इक्वल टू P2 डिवाइड बाय B2, आणि ह्याला आपण काय नाव देतोय, या टॅन थिटा. ओके. म्हणजे हे सगळे फॉर्म्युले तिथून आले होते, पण मला माहिती आहे मॅक्झिमम आपण जे 10वीपर्यंत किंवा 9वीपर्यंत जे शिकतो त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला शिकवलं असेल, बऱ्याच जणांना परपेंडिक्युलर बेस शिकवला असेल, किंवा त्याला अपोजिट साईड, ॲडजसंट साईड असं पण म्हटलं जातं. ठीक आहे, ते जरी शिकलं असेल तर त्याच्यात पण आहे.